सुरेख फटका पुन्हा एकदा चेंडूचा प्रवास 4 आणि 4 धावांसाठी सुरेख फटका त्या ठिकाणी मात्र गौरव सडेकरच्या बॅट मधून सीमा रेगा पार 4 धावा. पुन्हा एकदा मात्र पंच लवकरात लवकर सामना स्कोरकार्ड वरती धाव संख्या असेल 4 चेंडूच्या खेळ समाप्तीनंतर खेळपट्टीवर 4 चेंडूचा खेळ समाप्त 18 धावा स्कोरकार्ड वरती त्या ठिकाणी पाहायला दिसेल. सुरेख फटका कार्पेट ऑन 1 धाव पूर्ण. दुसरा धावेचा होईल का प्रयत्न बघता बघता एका धावेवर समाधान. आता मात्र बॅटिंग मार्गवरती त्या ठिकाणी पाहायला दिसेल गौरेश उर्फ घुंगरू त्या ठिकाणी पाहायला दिसेल. ज्याने आपल्या गोलंदाजीच्या जीवावर फलंदाजीच्या जीवावर अनेक मैदानं गाजवली तोच घुंगरू पुन्हा एकदा जिमखाना मैदानावरती पाहायला दिसेल. हेलिकॉप्टर त्या ठिकाणी प्रहार केलाय बघता बघता आला बावली चेंडू पाठवलाय सीमा रेगा पार 4 धावांसाठी. मैडम तो फुल ग्राउंडच व्हायचं का हाफ ग्राउंडच नाही होत तो पाठी जरा खेळ पाठी मागे मारतो बसन मारतो तांबडी सुरलातलो तो सुरला सर याच्यात वास्कोतलो नाही तो गोलंदाजी मार्गवरती सिद्धेश त्या ठिकाणी मात्र पाहायला दिसेल. त्याचबरोबर ओम साई संघ ज्याने या स्पर्धेत उतरवला तोच गोलगावचा सुपुत्र परेश भावकर यांचं या स्पर्धेदरम्यान हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा मात्र स्ट्राईक एंड वरती पाहायला दिसेल गौरव साडेकर त्या ठिकाणी पाहायला दिसेल. पाहायला भेटेल ओम साई स्पोर्ट संघ दरम्यान ऐकॉन खेळाडू पाहिलं गेले तर ज्याने छत्रपती चषक ही स्पर्धा गाजवली तेच गोवा गावचे अप्पाली कलंगुटकर आणि त्याचबरोबर गौरेश नागवेकर. बॅटिंग मार्गवरती पाहायला दिसेल ज्याच्या बॅट मधून सुरेख फटका निघाला होता त्या ठिकाणी मात्र फटका मारायचा प्रयत्न पंचांकडे अपील असेल त्याच ठिकाणी मात्र निश्चित रूपात पुन्हा एकदा मात्र त्या ठिकाणी फटका निश्चित रूपात एकेरी धावेसाठी स्कोर कार्डवरती धाव संख्या त्या ठिकाणी पाहायला दिसेल कितपत धावांचा पाठलाग करावा लागेल प्रतिस्पर्धी संघासमोर रचलेला डोंगर ज्याच्या बॅट मधून मेनी हेलिकॉप्टर फटका निघाला होता लॉंग ऑफ बाउंड्री लगत तोच घुंगरू पुन्हा एकदा मात्र स्ट्राईक एंड वरती पाहायला दिसेल. या स्पर्धेदरम्यान नवीन नवीन खेळाडूंची ओळख त्या ठिकाणी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू घालायचा प्रयत्न 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा होईल का प्रयत्न बघता बघता दुहेरी धाव मात्र गाठते. आकडा मात्र धाव संख्या असेल स्कोर कार्ड वरती
27 धावा. दुसरी षटक प्रगतीवर असताना सुरेख फटका. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा होईल का प्रयत्न, परंतु एका धावेवर समाधान. त्या ठिकाणी मात्र गौरव सडेकर मानताना पाहायला दिसेल. त्या ठिकाणी वारंवार रित्यात सुरेख पद्धतीची फलंदाजी घुंगरू आणि गौरव याच्याकडून मात्र पाहायला दिसेल. त्या ठिकाणी मात्र निश्चित रूपात स्कोर गार्ड वरची धावसंख्या पुन्हा एकदा एकेरी धावेने मात्र हालचाल करते. स्कोर गार्ड वरची धावसंख्या त्या ठिकाणी मात्र पाहायला दिसेल ती म्हणजेच पुन्हा एकदा एक धाव. पुन्हा एकदा निश्चित रूपात शतक मात्र संपतय. त्याच ठिकाणी वारंवार रित्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर गार्ड वरची धावसंख्या पाहायला दिसेल. त्याच ठिकाणी 30 धावा. 30 30 धावा स्कोर गार्ड वरती बिनबाद 30 धावा. सुरेख पद्धतीची फलंदाजी. तिसरा षटक कोणा संघ येईल ते येणारा काय सांगेल. बांधा संघाकडून त्या ठिकाणी मात्र गोलंदाजी मार्ग वरती सागर त्या ठिकाणी मात्र पाहायला दिसेल. सुरेख फटका. त्या ठिकाणी मात्र झेलची संधी. एकाती झेल घ्यायचा प्रयत्न राहतोय असफल. त्या ठिकाणी बघता बघता झेल सुटला तो सुटला. 2 रन्स मिळाले म्हणजेच बैल गेलो तो गेलो. जाताना नवती चौकासर घेऊन गेलो. सुरेख फटका. झेलची संधी. त्या ठिकाणी मात्र गौरव सडेकर बॅक टू द पवेलियन. पुन्हा एकदा मात्र धक्का बसतोय तो म्हणजेच ओम साई स्पोर्ट्स संघाला पहिला धक्का डीजे. त्या ठिकाणी पेस करायचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज. त्या ठिकाणी मात्र सागर मोठा फटका मारायचा प्रयत्न, परंतु मात्र काहीतरी वाटल्याला चेंडूचा प्रवास असतो 6 धाव्यांसाठी. चेंडूचा प्रवास झालो डिक्लेअर झोन मध्ये म्हणजेच राखाचे खाक. पुन्हा एकदा मात्र बॅटिंग मार्गवरती असतलो घुंगरू. त्या ठिकाणी मात्र कितपत धाव्यांचं डोंगर असतलो, कितपत धाव्यांचं प्रतिस्पर्धी संघासमोर
पुन्हा एकदा मोठं फटकं त्या ठिकाणी मात्र नो बॉलचा इशारा पंचांचं योगात एका साइडी वळलो त्याच ठिकाणी उघडा डोळे पहा नीट कारण पुढची आहे फ्री हिट धोक्याची घटना म्हणजेच मालवणी म्हणायचं झाला तर बाबा गेलो पंढरपुरात इलो तरी वडे नाही इलो तरी वडे इलो तरी वडे कशाचे नाही इलो तरी वडे कशाचे ए काही लोकांना माहितीच असतले. पुन्हा एकदा बॅटिंग मार्गावरती अक्षय त्या ठिकाणी स्कोर गार्ड वरती धाव संख्या असतली अजूनही मात्र 35 धावेर एका गड्याच्या मोबदल्यानंतर 35 धावा. मोठा फटको पुन्हा एकदा अंधार मायाच्या कपाळावरसून प्रेक्षक मायाच्या कपाळावर आगन खेळाचे असं तर जर असो आत्महत्या साइडीन खेळाचे लागतले धाव संख्या स्कोर गार्ड वरती दिसतली अजूनही मात्र 42 धावा. सुरेख पद्धतीची फलंदाजी अक्षय आणि घुंगरू याच्याकडून. हॅलो विकेट किपरच्या पाठीमागे जे क्रीडा रसिक बसले त्यांनी कृपया ती जागा रिक्त करायची रिकामी करायची कृपया पंचांनी या गोष्टीची कृपया दखल घ्यायची की विकेट किपरच्या मागे जे प्रेक्षक त्या ठिकाणी बसून सामना पाहत आहेत त्यांनी कृपया ती जागा रिकामी करायची. ओम साई स्पोर्ट्स संघ जिच्या मालकीचा असा तो रॉयल किंग ग्रुपचा सदस्य परेश भावकर ह्याच्या मालकीचा असा काय घडताना कितपत धावेत पाठलाग असतलो उद्याच्या काळात उद्याच्या दिवसात समाप्ताला कोण या चमचमत्या ट्रॉफीवरती नाव करतलो गोलंदाज बॉलिंग मारवरती बघू भेटलो आयुष त्या ठिकाणी सुरेख फटको त्या ठिकाणी मात्र आयुष्या गोलंदाजीवरती फटको फसलो त्या ठिकाणी एक धाव मिळाली एकेरी धावेनं स्कोर गार्डवरच्या धावसंख्येत भर पडली. स्कोर गार्डवरती धावसंख्या असतली 43 धावा. अंतिम षटकांचो काही चेंडूंचो खेळ शिल्लक येणाऱ्या 5 चेंडूत कितपत धावेंचो डोंगर उभर असतलो बॅटिंग मार्गवरती गौडेश असतलो मोठं फटको स्वतःची चूक त्याच ठिकाणी मात्र थोडस मोठं फटको खेळतो बॅटची काट घेऊन चेंडू सीधा वेस्टिक जाऊन आदळलो विकेटचा कलाम. अनेक गोलंदाजांका आपल्या बॅटचा पाणी पाजवल्या जर अपलीसारख्या फलंदाजा हैसर जर तुम्ही माती उभी करू दिलात तर मग सांभाळून रवा. इला बरोबर मोठा फटको खेळायचो प्रयत्न त्याच ठिकाणी विकेटचा चान्स म्हणजेच काहीतरी मालवणी म्हणत हुलगे हुल पंढरपूर तशी गत थोडीशी अक्षयच्या स्वरूपात डगआउटचा शिकार बॅक टू द पवेलियन अक्षय डीजे.
त्या ठिकाणी मोठा फटको खेळायचा प्रयत्न पंचांकडून लेग पंचांकडून इशारा येलो नो बॉलचो पुन्हा एकदा नो बॉल पुढचा असा फ्री हिट मामला हिट बघूया काय होताला येणारा काळ असतो साईसाठी फ्री हिट सुपर हिट मामला फिट लेव्हँडर फलंदाज साई मोठा फटको पुन्हा एकदा डब्बा में डब्बा डब्बा में केक घुटना टेक और षटकार देख अपला तो अंतिम 2 चेंडूचो खेळ शिल्लक असताना स्कोर गाडवरची धाव संख्या त्या ठिकाणी 52 धावा बघूक भेटतली मोठा फटको खेळायचा प्रयत्न पुन्हा एकदा एक धाव पूर्ण एकेरी धावेन स्कोर गाडवरची धाव संख्या जाऊन विसावली सरासरी 53 धावेंवरती त्या ठिकाणी मात्र शेवटचा एका चेंडूचो खेळ शिल्लक एका चेंडूर किती धावा निघतले येणारो का सांगतलो स्ट्राईक एंड वरती असतलो अप्पाली कलंगुटकर फुलटक चेंडू प्रहार केल्यान बघता बघता चेंडूचो प्रवास त्या ठिकाणी मात्र 2 धावा पूर्ण तिसऱ्या धावेचो प्रयत्न असलो परंतु रनआउटचो चान्स बघता बघता 2 धावा पहिल्या इनिंगच्या खेळ समाप्तीनंतर 55
जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं ते मात्र मोरिया ट्रान्सपोर्ट बांधा क्रिकेट संघानं, म्हणजे प्रतिस्पर्धी संघाला ओम स्वामी स्पोर्ट्स क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकांच्या सामन्यामध्ये 55 धावा जमा केल्या धावफलकावर आणि विजयाचं आव्हान ठेवलं 24 चेंडूमध्ये 56 धावांच्या आवश्यकतेचं. ते मात्र मोरिया ट्रान्सपोर्ट बांधा क्रिकेट संघानं ओम स्वामी स्पोर्ट्स क्रिकेट संघासमोर. मोरिया ट्रान्सपोर्ट बांधा क्रिकेट संघ आणि ओम स्वामी स्पोर्ट्स क्रिकेट संघ दोन्ही संघ अतिरिक्त खेळाडू कृपया आमच्या कॉमेंट्री कक्षामध्ये यायचं आहे. बांधा क्रिकेट संघ, मोरिया ट्रान्सपोर्ट बांधा क्रिकेट संघ अतिरिक्त खेळाडू कृपया आमच्या कॉमेंट्री कक्षी संपर्क साधा. चोवीस चेंडू मध्ये 56 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी चेंडू आणि दरी ही पार करण्यासाठी सलामीची जोड ही मैदानावरती. टेनिस बॉल जगतातील 2 मोठी नावं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सागर आणि रजत कुडाळकर. गोलंदाजीच्या मोर्चावरती अनिर्वाह्य पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय तर मग मात्र गौरेश नागवेकर. ज्या गौरेश नागवेकरला ज्या गौरेश नागवेकरची वर्णन करताना पेडणे एक्सप्रेस असं त्याला संबोधलं जातं. गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतो. स्ट्राइक एंडला असेल तर मात्र फलंदाज रजत कुडाळकर. षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय गौरेश नागवेकर. पहिल्या षटकातील पहिला चेंडू यार कल्पित चेंडू नेत्र दीपक फटका त्या ठिकाणी आणि तेवढं अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतोय ते 30 यार्ड सर्कल मध्ये. एकेरी धावेच्या मदतीने वैयक्तिक आणि सांघिक धावसंख्येचं खातं खोलतोय. यावेळी रजत कुडाळकर संघाची सांघिक धावसंख्या येऊन पोहोचते ती मात्र 1 या धावसंख्येवर. 56 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करावा लागेल विजयासाठी 24 चेंडूमध्ये. हे मात्र जिमखाना मैदान क्रमांक 2 वर तो मात्र ओम स्वामी स्पोर्ट्स क्रिकेट संघाला. दोन्ही संघामध्ये गुणवत्ता एवढी ढासळून भरलेली की कोणता संघ सर्वोत्तम हे कॉमेंट्री कक्षामधून सांगणं थोडंसं कठीण. विचार केला तर एका बाजूला धावांचा पाठलाग करताना पहिल्या क्रमापासून खोलवर पसरलेली फलंदाजी ही मात्र या मैदानावरती मोरिया ट्रान्सपोर्ट बांधा क्रिकेट संघाची. मोठा फटका खेळतो निश्चितपर्यंत डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात जोपर्यंत पहिल्या प्रयत्नात चेंडूवर ताबा मिळवला जातोय. परतीची पैकी या ठिकाणी गोलंदाजी दिशेने क्षेत्ररक्षक घडून आणतोय. तत्पूर्वी मात्र एकेरी धावेच्या मदतीनं वैयक्तिक धावसंख्येचं खातं खोलतोय तो मात्र सागर. संघाची सांघिक धावसंख्या धावफलकावर पोहोचते ती मात्र 2 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाचा खेळ प्रगती पथावर. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी ही मात्र या ठिकाणी गौरेश नागवेकरची ही पाहायला मिळते ती मात्र या मैदानावरती. सुरेख फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. कोणत्याही प्रकारची चूक न करता कठीण जेल सोपा करून टिपतोय. या ठिकाणी रजत कुडाळकरची खेळी होते समाप्त. रजत कुडाळकरच्या स्वरूपात हा पहिला हादरा बसतोय तर मात्र 56 धावांचा पाठलाग करताना या मैदानावरती विजय. क्रिकेट संघाला तो मात्र गौरेश ओम स्वामी स्पोर्ट्स क्रिकेट संघाच्या वतीने पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावरून सज्ज होतोय गौरेश नागवेकर. यावेळी वेगवान चेंडू त्यावेळेस सुरेख फटका त्या ठिकाणी सजवतोय जोपर्यंत क्षेत्ररक्षक
चेंडूवर ताबा मिळवतोय, थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये ढिलाई पाहायला मिळते, परिणामी एकेरी धावे या ठिकाणी अतिरिक्त खर्च करावी लागते ती मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावसंख्येच्या दिशेने सहजरित्या झेपवताना दिसते. एकंदरीत सांघिक धावसंख्या ही धावफलकावर या 2 धावांच्या मदतीने पोहोचते ती मात्र 4 या धावसंख्येवर. 56 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करावा लागेल तो विजयासाठी मोरिया ट्रान्सपोर्टचा बांधा क्रिकेट संघाला या मैदानावरती. यॉर्कर चेंडू स्वतःच्या पोलोत्रीमध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. पूर्णपणे त्यावेळी मोठा फटका खेळण्यापासून जखडून ठेवतोय, मोठा फटका खेळण्यापासून वंचित ठेवतोय तो मात्र गौरेश नागवेकर. यावेळी दोन्ही फलंदाजांना एक हादरा मात्र या ठिकाणी जबरदस्त हादरा या ठिकाणी सहन करावा लागला तो ओम स्वामी स्पोर्ट्स क्रिकेट संघाला रजत कुडाळकरच्या स्वरूपात. त्यानंतर सांघिक जबाबदारी ही मात्र स्वतःच्या खांद्यावर या ठिकाणी स्वीकारावी लागेल ती फलंदाजा बिट्टू आणि फलंदाज सागरला. डाव्या एष्टीला सोडून जाणारा चेंडू निश्चितपणे या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, असफल ठरतोय. एक निर्णायक षटक म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ज्या षटकामध्ये कमी धावा खर्च करणारा षटक, एकंदरीत एक गडी गारद करणारा षटक हे गौरेश नागवेकरचं या ठिकाणी समाप्त होतोय. या षटकामध्ये एक गडी या ठिकाणी गारद करतोय तो मात्र रजत कुडाळकरच्या स्वरूपात आणि 4 धावा खर्च करणारी गोलंदाजी ही मात्र गौरेश नागवेकरची या ठिकाणी होते समाप्त. एकंदरीत निर्धारित 4 षटकांचा सामना पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त. 56 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मोरिया ट्रान्सपोर्ट क्रिकेट संघ एका गड्याच्या मोबदल्यात जमवतोय. धाव फलकावर नाममात्र 4 धावा या धाव फलकावर. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 18 चेंडूंमध्ये विजयासाठी अजूनही 52 धावांची नितांत आवश्यकता आणि या धाव उद्दिष्टाचा पाठलाग करताना षटकार चौकार हे अपेक्षित असतील ते मात्र मोरिया ट्रान्सपोर्ट बांधा क्रिकेट संघाच्या हर एक खेळाडूला. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक गुणवान खेळाडू ज्याच्या पाठीशी मोठ्या रकमेच्या स्पर्धांचा अनुभव जो अंकुश बांबार्डेकर हा सज्ज होतोय तो मात्र मुंबई युनिव्हर्सिटी एंड कडून दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन पंचांच्या डावीकडून स्वतःच्या उजव्या हातानं स्ट्राईक केला असेल तो फलंदाज यावेळी सागर खेळतोय तो मात्र एका धावेच्या मदतीनं तर तिला साथ देतो. नॉ स्ट्राईक एंडला 2 चेंडूवर 2 या धावसंख्येवर भेटतो. यॉर्कर चेंडू म्हटलं तर गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र. यावेळी 100 धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांची एकंदरीत 1 धाव देऊन जाते ती मात्र मोरिया ट्रान्सपोर्ट बांधा क्रिकेट संघाला. एकेरी धावेच्या मदतीने सांघिक धावसंख्या धाव फलकावर झेपावते परावर्तित होते ती मात्र 5 या धावसंख्येवर. ही एका गड्याच्या मोबदल्यात 56 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जिमखाना मैदान क्रमांक 2 वर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग सेकंड इनिंग मध्ये करणं तेवढंच सोपं नाही. ह्या मैदानाचा इतिहास जरा सेकंड इनिंग मध्ये मोरिया ट्रान्सपोर्ट बांधा क्रिकेट संघ या ठिकाणी मैदानावरती मात्र षडयंत्र आखताना दिसतोय तो मात्र ओम स्वामी स्पोर्ट्स क्रिकेट संघासमोर यावेळी विथ लावून कार्पेट खेळून काढतो. गौरेश नागवेकर वेगाने चेंडूवर येतो, चेंडूवर ताबा त्या ठिकाणी मिळवतोय, फेकी घडून आणतोय ती मात्र गोलंदाज अंकुश बांबार्डेकरच्या दिशेने त्या तत्पूर्वी मात्र एकेरी धावेवर धन्यता मानतोय तो बिट्टू. एका धावेच्या मदतीने सांघिक धावसंख्येत भर पडते. संघाची सांघिक धावसंख्या ही धाव फलकावर पोहोचते मात्र नाममात्र 6 या धावसंख्येवर 56 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पुन्हा एकदा अंकुश बांबार्डेकर राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होतोय. मोठा फटका खेळतोय, फटका यावेळी फसतोय, चेंडूच्या खाली येतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि कोणत्याही प्रकारची चूक न करता अखेरपर्यंत चेंडूवर नजर घेऊन ठेवतोय. शरीराचं संतुलन राखत चेंडू झेलामध्ये रूपांतरित करतोय. सागरची खेळी होते समाप्त. दुसरा आदरा बसतोय तो मोरिया ट्रान्सपोर्ट बांधा क्रिकेट संघाला. सागर बॅक टू द पॅव्हलियन. गोलंदाजी म्हणा, फलंदाजी म्हणा, क्षेत्ररक्षक म्हणा 100% योगदान देतोय अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याला ओळखला जातो तो हर्षद मातोंडकर. हा मात्र यावेळी स्ट्राईक खेळला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय तो आक्रमक शैलीचा फलंदाज हर्षद मातोंडकरसाठी अंकुश बांबार्डेकरने. यॉर्कर पिचचा चेंडू होता वाईड. यॉर्कर पिचचा चेंडू त्यावर 1 धाव घेतोय. दुसऱ्या धावेची संधी त्या ठिकाणी समाप्त करणारी फेक पाहायला मिळाली. एकंदरीत थोडेसे गछाळाचं क्षेत्ररक्षण, परंतु गछाळाच्या क्षेत्ररक्षणाचा फायदा या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा न होता. एकेरी धावेच्या मदतीनं वैयक्तिक धावसंख्येचं खातं खोलतोय तो मात्र यावेळी हर्षल मातोंडकर. बघता बघता संघाची धावसंख्या धाव फलकावर पोहोचते मात्र 7 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकाचा खेळ हा प्रगती पथावर. डाव्या आणि उजव्या हाताची जोडी ही ठिकाणी पाहायला मिळते ती मात्र मोरिया ट्रान्सपोर्ट बांधा क्रिकेट संघाची.
यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, बॅटची लेमनेज घेतोय चेंडू, चेंडूचा प्रवास आपण पाहतो डिक्लेअर झोनच्या दिशेने. पंचांची एकेरी धाबेची खून ही एक धाव देऊन जाते, ती मात्र मोरिया ट्रान्सपोर्ट बांधा क्रिकेट संघाला. एका धाबेच्या बत्तीर संघाच्या सांघिक धाबसंख्येत भर पडते. संघाची सांघिक धाबसंख्या ही पोहोचते ती मात्र दोन गड्यांच्या मोबदल्यात 8 या धाबसंख्येवर 56 धाबांच्या आव्हानाचा पाठलाग करताना. एका बाजूने धावांचा बचाव करताना सुरेख गोलंदाजी ही अंकुश बांबर्डेकरची. सुरेख चेंडू, एक वेगवान चेंडू, चेंडूच्या मागे कल्पकता आणि रफ्ताराचा दुहेरी संगम साधतोय तो मंत्र अंकुश बांबर्डेकर. बघता बघता मैदानामध्ये निर्धारित 4 षटकाच्या सामन्यामध्ये 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि या 56 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मोरिया ट्रान्सपोर्ट बांधा क्रिकेट संघ 2 गडी गमावतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या धावफलकावर पोहोचते ती मात्र 8 धावा. ही प्रति षटकामागे 4 धावांची धावगती राखत मोरिया ट्रान्सपोर्ट बांधा क्रिकेट संघाची. गोलंदाजीच्या मोर्चावरती अर्थातच बदल होतोय. गोवा राज्यातील अजून एक गुणवान खेळाडू अफाली कळगुटकर नावाच्या गोलंदाजी या ठिकाणी वर्णी लागते. स्ट्राईक एंडला फलंदाज बिट्टू, नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज हर्षल माटवणकर. 2 षटकामध्ये प्रति षटकामध्ये 4 धावांची सरासरी राखत 8 धावा या ठिकाणी जमा करतोय तो बांधा क्रिकेट संघ. यावेळी मोठा फटका सलवतोय, यावेळी फटका फसतोय निश्चितपणे. चेंडूचा प्रवास आपण पाहतोय, चेंडू जातोय डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. पंचांची आवश्यकता. वाईट चेंडू यावेळी दिशा गमावताना दिसतो अफाली कळंगुटकर. स्क्वेअर चेंडू असल्याचा पंचांचा इशारा. हा स्क्वेअर चेंडू देऊन जातो ती 1 धाव. ही 56 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मोरिया ट्रान्सपोर्ट बांधा क्रिकेट संघाला ती मात्र या मैदानावरती. स्लोअर फुल टॉस, स्लोअर पद्धतीचा चेंडू, चेंडू त्या ठिकाणी हवेत पाहायला मिळतोय. चेंडूच्या खाली अंकुश बांबर्डेकर येतोय, परंतु चेंडू त्यावेळी झेल सुट्टे, जमिनीला दान होतोय. एक जीवनदान त्याला मिळतोय त्याला यावेळी बिट्टूला. एकंदरीत काय जीवनदानाचं रूपांतर आहे 2 धावांमध्ये होते आणि या 2 धावांच्या मध्येनं बघता बघता संघाची सांघिक धावसंख्या येऊन पोहोचते ती मात्र 17च्या टप्प्यावरती. यावेळी सुरेख फटका पाहायला मिळतो, परंतु चेंडूचा प्रवास आपण पाहतोय डिक्लेअर झोनच्या दिशेनं. ही 1 धाव मिळते ती मात्र मोरिया ट्रान्सपोर्ट बांधा क्रिकेट संघाला. एकंदरीत सांघिक धावसंख्या एका धावेच्या मदतीने धाव फलकावर पोहोचते ती मात्र 18 धावा. 56 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जी सुरुवात अपेक्षित होती ती मात्र मोरिया ट्रान्सपोर्ट बांधा क्रिकेट संघाची जी सुरुवातीला या ठिकाणी गतिरोधक लावला गोलंदाज गौरेश आणि अंकुश बांबर्डेकर. प्रतिस्पर्धी संघाला म्हणजे मोरिया ट्रान्सपोर्ट बांधा क्रिकेट संघाच्या फलंदाजांना धावांसाठी संघर्ष करण्यास प्रवृत्त करणारी गोलंदाजी ही अंकुश बांबर्डेकरची आणि त्यानंतर अफाली कळंगुटकरची. हे मात्र गंजीची गोलंदाजी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हर्षलचा. चेंडू बॅटची एज घेतो, चेंडूचा प्रवास आपण डिक्लेअर झोनच्या दिशेने पाहतोय. पंचांकडून एकेरी धाबेचा इशारा. एकेरी धाबेच्या मदतीने स्ट्राईक रोड होते. संघाची सांघिक धावसंख्या ही धावफलकावर पोहोचते ती मात्र यावेळी 19 या धावसंख्येवर. एक सुरेख गोलंदाजी आतापर्यंत अफालीची पाहायला मिळते ती मात्र धावांचा पाठीराखण करताना सुरेख क्षेत्ररक्षण देखील या मैदानावरती. डाव्या एसटीला सोडून जाणार आहे वेगवान चेंडू. यावेळी गतीवर स्वार होतोय तर त्या ठिकाणी अफाली कळंगुटकर. पंचांचे दोन्ही हात समांतर. ही अवांतर धाव, ही अतिरिक्त धाव खर्च करावी लागते ती मात्र अफाली कळंगुटकरला. मोठा फटका खेळतोय फ्लायटेड प्रकारच्या चेंडूवर. यावेळी चेंडूचा प्रवास आपण पाहतोय, चेंडू जातोय डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. पंचांकडचा 6 धावांचा इशारा. हा षटकार पुन्हा एकदा फ्लायटेड चेंडू. स्विंग अँड मिसची परिस्थिती मैदानावरती. हा निर्धाव चेंडू 3ऱ्या षटकाची सांगता करतोय. 3 षटकांचा खेळ मैदानावरती समाप्त होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 56 धाव उद्दिष्टाचा पाठलाग करताना 2 गडी गमावतोय तो मात्र मोरिया ट्रान्सपोर्ट बांधा क्रिकेट संघ आणि धावा या ठिकाणी धाव फलकावर पाहायला मिळतोय ते मात्र 26 अशी धावसंख्या ही 56 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना. डिझे धन्यवाद डिझे. यापुढे होणारा सामना असेल भाविका 11 विपक्ष मोरिया ट्रान्सपोर्ट बांधा यांच्या दरम्यान. दोन्ही संघ कर्णधार कृपया आपण नाणेफेकीसाठी तात्काळ या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. गोलंदाजीच्या मोर्चावरती येतोय गोलंदाज तो मात्र एक गुणवान गोलंदाज बांबर्डे गावचा
नारायण हा मात्र चौथ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन मोठा फटका खेळण्याचा इरादा होता. यावेळी हर्षल मातोंडकरचा बाकी काम पूर्ण करतोय विकेट किपर. त्या ठिकाणी गौरव निर्धाव चेंडूचा खेळा मैदानावरती समाप्त होतोय. एकंदरीत विजयासाठी आता मात्र 5 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 5 चेंडूमध्ये 30 धावांची नितांत आवश्यकता. हर्षल मातोंडकर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात यावेळी व्ही तलावंत कार्पेट चेंडू खेळून काढतोय. तोपर्यंत क्षेत्ररक्षक आणि वेगाने चेंडूवर येतोय, परतीची पेक घडून आणतोय. तत्पूर्वी एकेरी धावेवर धन्यता बांधतोय तो हर्षद. बघता बघता संघाची सांघिक धावसंख्या 1 धावेच्या मदतीने वृद्धिंगत होते. ती म्हणजे 2 गड्यांच्या मोबदल्यात 56 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 27 अशी धावसंख्या ही मात्र मोरिया ट्रान्सपोर्ट बांधा क्रिकेट संघाची ती या मैदानावरती. उजव्या एष्टीला सोडून जाणारा चेंडू निश्चितपणे पंचांचे दोन्ही हा समांतर, ज्या चेंडूला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये चांदा टू बांधा म्हटलं जातं. पंजाब टू हरियाणा जाणारा चेंडू पंचांनी स्क्वेअर चेंडू आतल्याचा इशारा केला. हा अवांतर धाव देऊन जातोय तो मात्र मोरिया ट्रान्सपोर्ट बांधा क्रिकेट संघाला. तो मात्र या मैदानावरती मोठा फटका खेळतो. ज्यावेळी चेंडू बॅटला स्पर्श होतोय निश्चितपणे शिक्कामोर्तब त्यावर 6 धावांची होते. या 6 धावांच्या मदतीने बिट्टू मात्र स्वतःचे आक्रमक इरादे यावेळी स्पष्ट करताना दिसतोय. 6 धावा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लेमन निश्चितपणे चेंडूचा प्रवास आपण पाहतोय डिक्लेअर झोनच्या दिशेनं. ही मिळते मात्र 1 धाव. या एकेरी दुहेरी धावेने काहीसा या ठिकाणी फरक पडणार नाही. तो मात्र धावांचा पाठलाग करताना या मैदानावरती मोरिया ट्रान्सपोर्ट बांधा क्रिकेट संघाला एक चमत्कार देखील चमत्कारच वाचू शकतो या मैदानावरती मोरिया ट्रान्सपोर्ट बांधा क्रिकेट संघाला. परंतु चमत्काराला नमस्कार करणार ही दुनिया आणि हा चमत्कार देखील अपेक्षित असेल तो मात्र या मैदानावरती बांधा क्रिकेट संघाला. एक सुरेख फटका त्या ठिकाणी सजवतोय, सुरेख टायमिंग, परंतु चेंडूच्या खाली येतोय क्षेत्ररक्षक. कोणत्याही प्रकारची चूक न करता चेंडू झेलामध्ये रूपांतरित करतोय. हर्षल मातोंडकरची खेळी होते समाप्त. 3रा आदरा होतोय, 3रा गडी या ठिकाणी गारद होतोय. संघ आणि मोरिया ट्रान्सपोर्ट क्रिकेट संघ कर्णधार कृपया आपण नाणेफेकीसाठी तात्काळ यायचं. हा सामना 3 षटकांचा राहील आणि या 3 षटकांच्या सामन्यामध्ये पॉवर प्लेचा खेळ नसेल याची कृपया नोंद घ्या. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय तो मात्र हर्षल मातोंडकरची जागा घेण्यासाठी तुषार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी चेंडूचा प्रवास पुनश्च एकदा मात्र डिक्लेअर झोन मध्ये. एकंदरीत हा सामना या ठिकाणी धावांवर या ठिकाणी गतिरोधक लावत धावांचा बचाव करत या ठिकाणी हा सहजरित्या सामना हा मोठ्या आव्हानात या ठिकाणी जिंकतोय तो मात्र ओम स्वामी क्रिकेट संघ. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाला पुढील वाटचालीसाठी लाख शुभेच्छा. या पुढील लढत होते भाविका 11 विपक्ष मोरिया ट्रान्सपोर्टचा.